प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपाच्या प्रचाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद। प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार किसन जाधव यांच्या होम टू होम प्रचार रॅलीला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे। विशेषतः रामवाडी परिसरात भाजपासाठी अच्छे दिन आल्याचं चित्र पाहावयास मिळत असून मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे। या प्रचार दरम्यान भाजपाचे उमेदवार किसन जाधव यांच्यासह अंबिकाताई गायकवाड, चैत्रालीताई गायकवाड, दत्तात्रय नडगिरे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। परिसरातील विकास कामे, मूलभूत सुविधा आणि भविष्यातील योजनांबाबत माहिती देत त्यांनी मतदारांना भाजपला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं। यावेळी नागरिकांनीही उमेदवारांचं मनापासून स्वागत करत विकासाच्या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला। अनेक ठिकाणी महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांशी संवाद साधत आपली मते व्यक्त केली। एकंदरीतच प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। प्रभाग क्रमांक 22 येथे गेले 4 दिवस झालं आमचं होम टू होम प्रचार यंत्रणा सुरू आहे। आज आम्ही सध्या रामवाडी परिसरातील धोंडी वस्ती या भागामध्ये आहोत। होम टू होम प्रचार करीत असताना मी स्वतः भारतीय जनता पार्टीचे आम्ही अधिकृत उमेदवार मी स्वतः किसन जाधव, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई नागेश गायकवाड, आमचे युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड, श्री दत्तात्रय नडगिरे असे 4ही उमेदवार आम्ही घरोघरी आमचं मतदानाचं आवाहन करण्यासाठी जात आहोत। प्रत्येक घरोघरी गेल्यानंतर मतदारांच्या माध्यमातून असं दिसून येत आहे की मागील कालखंडामध्ये मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड असतील, आम्ही ज्या मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न या ठिकाणी मिटवलेला आहे, मूलभूत सोयीसुविधासाठी मी आणि नागेश अण्णांनी जे विशेष प्रयत्न केलेला आहे त्या विशेष प्रयत्नातून भरभरून प्रतिसाद मतदारांचा मिळत आहे। मी आपल्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना आणि माझ्या प्रभाग क्रमांक 22च्या मतदारांना आवर्जून सांगू इच्छितो, मी ज्या ज्या ठिकाणी भेटी देत आहे, ज्या ज्या ठिकाणी लोकांशी कम्युनिकेशन करत आहे, तर मतदारांचा मनातील विकास मला या ठिकाणी यंदाच्या 2026च्या निवडणुकीमध्ये मला करून दाखवायचा आहे। त्यामुळं आमच्या भागामधले जे मतदार सांगतायत, मला ज्या सूचना ते सुचवत आहेत की मतदारांच्या मनातील प्रभागाचा विकास निश्चित आम्ही येणाऱ्या या निवडणुकीमध्ये करणार आहोत। आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी प्रभाग क्रमांक 22च्या तमाम माता भगिनींना नम्रतेची विनंती करतो की आपण मागच्या कालखंडामध्ये मला असेल, नागेश अण्णाला असेल, आमच्या परिवाराला असेल, आपण भरभरून आशीर्वाद आणि प्रेम दिलेला आहे। आता येणाऱ्या 15 तारखेला आमचे 4ही उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरे साहेब असतील, शहरचे युवा आमदार देवेंद्रदादा कोटे असतील, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील, शहर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख असतील, शहरातील ही 3ही आमदार मंडळी आणि अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याणचे असतील, यांच्या नेतृत्वाखाली यांच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सुरू आहे। तो सर्वांगीण विकास माझ्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही मतदारांना अभिवचन देत आहोत की मतदारांच्या मनातील विकास, मतदारांच्या मनातील प्रभागाचा डेव्हलपमेंट आम्ही करणार आहोत असं आवाहन करतो। आणि येत्या 15 तारखेला आमच्या 4ही उमेदवारांचं जे कमळ चिन्ह आहे त्या कमळ चिन्हावर सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान होणार आहे। त्या मतदानाला आपण आम्हाला कमळाच्या बटनावर बटन दाबून पुन्हा एकदा आम्हाला काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन करतो आणि मी थांबतो। जय भारतीय जनता पार्टीचा किसानांना तुम आगे बढ़ो। महायुतीतल्या मित्र पक्षांनी दावा केलेला आहे की लाडकी बहीण योजना ही फक्त एकनाथ शिंदे यांनीच आणलेली आहे। तो दावा आपण कसा करून काढताल? राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, महायुतीचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनीच ही लाडकी बहीण योजना आणलेली आहे। आणि लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मला खात्री आहे तमाम लाडक्या बहिणी या देवाभाऊकडे पाहून येत्या 15 तारखेला भरभरून कमळाला आशीर्वाद देतील अशी मला अपेक्षा आहे। जनतेला तुम्ही काय आव्हान कराल शेवटचं? जनतेला हेच आवाहन करू इच्छितो की बाबा लाडकी बहीण योजना ज्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी आणली, भाजप सरकारने आणली, त्या भाजप सरकारच्या उमेदवारांना देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांना आपण आपल्या सर्व लाडक्या बहिणींनी येत्या 15 तारखेला कमळाच्या चिन्हावर बटन दाबून आपण भरभरून आशीर्वाद द्यावा, प्रेम द्यावा असे आवाहन आपल्या माध्यमातून